अवैध कत्तलखाने बंद करा या मागणीसाठी गोरक्षकांचे मनपासमोर ठिय्या आंदोलन। लातूर दिनांक 11 मार्च। शहरातील अवैध कत्तलखाने बंद करा व दिनांक 9 मार्च रोजी गोरक्षकावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोषीवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी गोरक्षकाने लातूर महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे। यावेळी मोठ्या संख्येवर गोरक्षक व हिंदू संघटना उपस्थित होत्या। काय घडलं होतं त्या दिवशी नेमकं तुमच्या? ज्यावेळी आम्ही गायीचे रक्षण करण्यासाठी आमचे सर्व गौरक्षक लातूरचे हिंदू समाजातले जातो, त्यावेळेस ते आवेज कुरेशी नावाचा एक कसाई आहे, त्यांनी त्या मच्छी मार्केटच्या ठिकाणी एक कत्तलखाना चालू केलेला आहे। तर त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो। आमच्या भगिनींवरती त्यांनी हल्ला केला, आमच्या बंधूंवरती हल्ला केला। त्यावेळी आम्ही सगळे उपस्थित झाल्यानंतर त्यांनी 100 ते 150 लोकांच्या मॉफ घेऊन त्यांनी पुढं आले, दगडं फेकायला लागले। ती सत्तूर वगैरे असतं जे कापायचं गौमास, ते डायरेक्टली आमच्या अंगावर वार करण्याचा प्रयत्न केला त्यांनी। आणि त्यांनी साधारणतः मारण्याचं इंटेन्शन म्हणजे त्यांनी जीवी घेणे हल्ला। त्यांनी म्हणले की हे हिंदू आहेत, ह्यांनी संघटनावाले आहेत, ह्यांना खतम करून टाका। आपल्या धंद्यावर त्यांनी जर येत असतील तर ह्यांना संपवून टाकण्याचं काम हे आपण केलं पाहिजे, हे त्यांची मागणी आहे। आणि आमची मागणी एकच आहे, ज्यांनी आमच्यावरती वार केला आहे, आमच्यावरती ज्यांनी वार केला आहे त्याला 307ची धारा लावावी, ही आमची एक कळकळीची विनंती आहे प्रशासनाला। आणि एक सांगू इच्छितो, जर गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही सर्व सकल हिंदू आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उपोषणाला बसणार आहे आणि प्रशासनाला दोषी ठरवणार आहे। आज आपण सर्व गोरक्षक आणि हिंदू रक्षक सेना या ठिकाणी महानगरपालिकेसमोर आले, काय आपलं मागणी आहे? या ठिकाणी ठिय्या केला। देश धर्म का नाता है, गाय हमारी माता है असा मानणारा हिंदू समाज या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून लातूर शहरामध्ये अवैध कत्तलखाने सर्रासपणे सुरू आहेत। लातूर शहरामध्ये 2 वर्षापूर्वी 2 व्यक्तीवरती हल्ला झाला होता। तसाच हल्ला काल 2 दिवसापूर्वी परत करण्यात आला। प्रशासनाला वेळोवेळी आम्ही आठवण करून देतो की लातूर शहरामध्ये अवैध कत्तलखाने आहेत, लातूर शहरामध्ये अवैध कत्तलखाने आहेत, परंतु प्रशासन याच्यामध्ये कसलीच जागरूकता दाखवत नाही आहे। 2 दिवसापूर्वी आमच्या मित्रावरती सहकार्यावरती हत्यारासहित हल्ला करण्यात आला, एक लेडीज कॉन्स्टेबलवरती हल्ले करण्यात आले। एकीकडे आम्हाला सांगण्यात येतं की हिंदू मुस्लिम ऐक्याचं शहर लातूर शहर आहे, दुसरीकडे आमच्या आस्थेचे अहवालना करण्यात येते। हे काय चालू आहे? म्हणजे प्रशासनाला इच्छा नाही आहे का लातूर शहरामध्ये शांतता असावी? मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, लातूर शहरामध्ये जर येत्या 3 दिवसामध्ये अवैध कत्तलखाने बंद झाले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू आणि लातूर शहरामध्ये आम्ही एक चळवळ सुरू करणार आहोत। आता आम्ही शांत बसणार नाही। ही घटना कुठे घडली नेमकी आणि या संदर्भात पोलीस प्रशासनाने कोणती कारवाई केली नाही का? विषय गांधी चौकाच्या हद्दीमध्ये घडलेला आहे आणि प्रशासनाने कारवाई करण्याचा आम्हाला हे दिलेलं आहे। आणि 307 आमची मागणी आहे 307 दाखल करावी, कारण हत्या जी होती ती पूर्ण मारण्याच्या हेतूने करण्यात आली। इंटेन्शन पूर्ण त्यांना संपवण्याचा होता। खतम कर डालो इनको बार बार का हुआ है असे त्यांचे शब्द होते। आज आपण मोठ्या संख्येवर या ठिकाणी जमा झालात, काय नेमकं या ठिय्या आंदोलनाचं काय स्वरूप आहे, काय कारण आहे? गेल्या 2 दिवसापूर्वी अवैध मातेची कत्तल होताना काही आमच्या हिंदू तरुणांनी त्यांना थांबवण्याचा, पोलीस प्रशासनाने थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरती अतिशय निर्घृणपणे सशस्त्र हल्ला करण्यात आला आणि त्यांना तिथून मारून पिटाळण्यात आलं। ते पळून गेले म्हणून ते बिचारे वाचले, नाहीतर त्यांची मुर्दे तिथं पाडल्याशिवाय ह्या लोकांनी त्यांना सोडलं नसतं। पण प्रशासन, आम्ही वारंवार त्यांना विनंती करून आंदोलन केलेलं आहे, त्यांना निवेदन दिलेलं आहे, परंतु लातूर शहरामधले अवैध 8 ते 10 कत्तलखाने आहेत, ते राजरोसपणे चाललेत आणि आमच्या हिंदूंच्या आस्थेशी खेळ हा रोजच आमच्या समोर आमच्या गोमातेची हजारोच्या संख्येने कत्तल केली जाते। तर याकडे महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन किती दिवस डोळे झाक करून थांबणार आहे आणि आमच्या आस्थेला असंच कुचललं जाणार आहे? तर याचा कुठेतरी प्रशासनाने विचार करावा। महाराष्ट्रामध्ये राजमातेचा दर्जा आहे, देशामध्ये गोवंश हत्याबंदीचा कायदा आहे, मग कायदा फक्त लातूरच्या बाहेर आहे का? आणि इथला जो कायदा आहे तो लातूर प्रशासनाला लागू होतोय की नाही हे प्रशासनाने आम्हाला पुन्हा एकदा सगळे गुपचूप गिळी, आळीमिळी गुपचूप गिळी असं चाललेलं आहे। इथं कसल्याही प्रकारचे कुठलेही कायदे कुरेशी समाजाला, इथल्या अवैध गोमातेची कत्तल करणाऱ्यांना लागू होत नाहीत आणि याला कुठंतरी प्रशासन जबाबदार आहे असा आमचा जाहीर आरोप आहे। आता आपण आयुक्तांना भेटलात, काय त्यांचं? आयुक्त साहेबांना आम्ही 2 वर्षापूर्वी पण आमच्या गोरक्षकावरती जीवघेणे हल्ले झाले होते, तेव्हा पण त्यांना निवेदन दिलं होतं। त्यांनी 6 महिन्यामध्ये आम्हाला याचा निर्णय
करून देऊ आणि यांना तुमचे कत्तलखाने थांबू, ते कत्तल होणारे अवैध थांबू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं. परंतु 2 वर्षामध्ये त्यांनी कसलीही कारवाई केलेली आजपर्यंत तरी आम्हाला दिसलेली नाही आणि इथून काय दिसेल का नाही माहीत नाही. परंतु आम्ही 2 वर्षापूर्वी शांतपणे हे सगळं सहन केलं होतं. यानंतर सकल हिंदू समाज आता थांबणार नाही, याचा कुठंतरी लॉजिकल एंड केल्याशिवाय हा हिंदू समाज आता थांबणार नाही. आम्ही 3 दिवसाचं त्यांना सांगितलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्याही पुढे जाऊन उग्र स्वरूपाचे तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत. चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.